रामकृष्ण हरी मंडळी. चला तर आज सकाळचे 11 वाजलेले आहेत, 11 पावणे 11. चला मला आज थोडासा फेरफटका मारून यावं परभणीला. तर फेरफटका म्हणजेच परभणीला पाहुणे आहेत, तर ते हॉस्पिटलमध्ये तर त्यांना भेटून पण यायचे. आणि आज शनिवार आहे, शनिवार बाजार पण असतो परभणीचा. तर चला म्हणलं बाजारात पण थोडंफार काही. तसं तर काल शुक्रवार गावातला भाजीपाला सगळं आम्ही घेतलेलं आहे, गावात बाजार भरतो. पण म्हणलं चला परभणीच्या शनिवार बाजारात मग थोडासा फेरफटका मारावा, पाहुण्याला भेटून यावं. तर चला आता आम्ही दोघी तिघी मिळून गल्लीतल्या चाललेलो आहेत. तर आता मी आवरून बसते. तर चला म्हणजे तुम्ही माझ्यासोबत येता येता आज शनिवार, शनी मंदिराचं दर्शन पण मी घेणार आहे. बरं दवाखान्यात आलो म्हणा. हे तेल ह्याच्यात काय काळे तीळ चांगल्याचे मारतील आहे ना तेलात. आणि प्रसाद चला. कांदे 50 ला 4 किलो. मंडळी आत्ताच परभणीहून आले, आता 4 वाजलेले आहेत पा. आणि काल शुक्रवारचा गावातला बाजार होता, भाजीपाला सगळा कालच आणला होता. तरी पण म्हणलं चला मी थोडाफार आणलेला आहे. चाळणी आणलेली, एक पिठाची चाळणी आहे, पण ती सोजीची होती म्हणून थोडी मोठी छिद्राची आणली पिठाची चाळणी. आणि ऊन खूप आहे बघा. आणि आपण मी थोडासा भाजीपाला आणला आहे. हे पुदिना आणलेलं आहे, आम्हाला पुदिना आम्ही जास्त वापरतो. आणि हे पा कद्दू आणलेले, हे नागुलीची पानं आहेत. हे पानं न काय याच्यानं कॅल्शियम वाढतं, मग कॅल्शियमयुक्त पाण्यात ते म्हणून ही नागलीची पानं खात जाईल म्हणून मी आणलेले आहेत. आणि पा सगळ्यात आवडीचं माझ्या भुईमुगाच्या शेंगा. तर 80 रुपये किलो होत्या, तर आम्हाला 70 रुपयाने दिल्या त्यांनी. आणि मी नाही का मुळा घ्यायला गेले तिथं, तर त्या मुळ्यावाल्या मावशीचे तर खूप असं काय करू गिराईक घेणारं असा मुळा तोडून पाला तिथंच ठेवू लागलं. तर त्या मावशीला म्हणलं, मावशी ह्याची पाल्याची भाजी खूप छान होती मुळ्याची. तर त्या म्हणलं, बाई न्या तुम्हाला मग आत्ताच तोडलेलं आहे. त्यापा मी खूप सारा तिथं मुळा तोडलेला भाजी आणली. याची भाजी मस्त करणार आहे मुगाची डाळ टाकून. ह्यापा 2 मुळे आणलेली, 5 रुपयाला एक, असे 10 रुपयाचे 2 मुळे. आणि आमच्या सोबतीच्यानी पण घेतले, त्यांचा पण पाला तोडून त्यांनी मला दिला. आणि ह्यापाशी हे 2 कद्दू, आमच्या इकडं कद्दू म्हणतात बघा, याला कोणी दुधी भोपळा म्हणते. आणि अद्रक आणलं, आम्हाला अद्रक पण लागतं. पावडर तशी करून ठेवलेलीच आहे, पण हे अद्रक पण आणले का अर्धा किलो. अद्रक सध्या स्वस्त 20 रुपये पाव आहे अद्रक, 40 रुपयाचा अर्धा किलो. तर बस मी एवढंच आणलं, कारण घरात खूप भाजीपाला आहे. काल शुक्रवार झाला ना, शुक्रवारचा आणलेला. पण चला म्हणलं पाहुण्याला भेटायला घेतो हॉस्पिटलला. तर त्यामुळे चला म्हणलं येत्या आता त्या बाकीच्या गेल्या ताई बाजारात, मग त्यांच्यासोबत चला म्हणलं थोडंसं घेऊन यावं.
तर मंडळी चला आज बऱ्याच दिवसातून मी आज थोडंसं फिरफटका मारून आले आणि पाय पुरीनं थोडंसं खायला आणलेले. चला तर कसं वाटलं माझा आजचा छोटासा ब्लॉग, आवडला जरूर कमेंट करा. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, न विसरता सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटू पुढच्या अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. रामकृष्ण हरी.